नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला हमखास येणारे असे आपण प्रश्न पाहत आहोत. 1000 प्रश्न पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 15 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी भाग क्रमांक 1 ते 14 महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा आणि महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. आज पाहूयात भाग 15मध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समाविष्ट आहेत ते. धुळे कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? अमरावती शहरातून. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते? कोरकू ही जमात. अमरावती जिल्ह्यातून जाणारे सातपुडा पर्वतरांगेस काय म्हणतात? गाविलगड रांग. पेनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते? अजिंठा, बुलढाणा. पेनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? पेनगंगा. तापी नदीच्या खोऱ्यात येणारा जिल्हा कोणता? बुलढाणा. अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? विषम. बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण असलेला जिल्हा कोणता? अकोला. कारंजा हे गाव कोणत्या ठिकाणी आहे? अकोला. जैनांची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते? अकोला. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? अकोला. शेरपूर हे जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. काटेपुरा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते? बुलढाणा. कापसाचे कोठार कोणत्या शहरात संबोधले जाते? अमरावती. यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते? गौंड. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये. यवतमाळ जिल्हा कोणत्या आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो? गोंडवड या आदिवासी जमातीचा भाग म्हणून ओळखला जातो. लाकडाचे अधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता? अमरावती. महाराष्ट्रातील बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सापडते? अमरावती व अकोला या ठिकाणी. अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय? विदर्भ. चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतात आहे? सातपुडा. टिपेश्वर महा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड व यवतमाळ. लोणार क्रेटर वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. जलगंगा धरण कोठे आहे? बुलढाणा. कोशिखूर येथील इंदिरा गांधी सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे? विदर्भ. हडबा पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? यवतमाळ. श्री दत्त अवधूतांचे जागृत स्थान कोणत्या ठिकाणी आहे? कारंजा. सप्तशृंगी अष्टभुजा देवीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? वणी, नाशिक या ठिकाणी. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1969. अमरावती विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अमरावती. श्री शिवाजी लोक कला विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? अमरावती. इंद्रच्या नगरीचे नाव काय? अमरावती. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. हे अरबी समुद्रावरून वाहत असतात. जून ते सप्टेंबर. राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते? ते म्हणजे आंबोली. कोकण व सह्याद्री भागात सुमारे 300 मिमी पर्यंत पर्जन्यमान होते. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात. कोकणातील मुख्य पीक म्हणजे तांदूळ. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा? अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण? आंबोली, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्रिया असणारा जिल्हा कोणता? रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? ज्ञानप्रकाश. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? वर्धा जिल्हा. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणास ओळखतात? सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती? 440 किलोमीटर. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती? 1200 ते 1300 मीटरपर्यंत. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणास ओळखतात? रायगड जिल्ह्यास. आता आपण भेटूयात विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 16मध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे कमेंट्स करून नक्कीच सांगा.
कारण की यातील प्रश्न आता चालू असलेली पोलीस भरती किंवा येणारी जिल्हा परिषद भरती किंवा वनरक्षक किंवा महाराष्ट्रातील अनेक सरळ सेवा भरत्यांमध्ये यातील काही प्रश्न तुम्हाला नक्कीच आणि हमखास विचारतील, हा माझा विश्वास आहे आणि आमचा विश्वास आहे. त्याकरिता तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे कमेंट्स करून नक्कीच सांगा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 16मध्ये. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.